विनलाड ब्रह्मज्ञानाती मुक्तात्मस्थिती सांडवीन ब्रह्मभूत काया मुतसे कीर्तनी भाग्य शरीरुनी देव ऐसा. सेवेकरतांनी ओळखलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड असा निर्याणकर या प्रकरणातील असून 6 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबा आपल्या भक्ती पुरुषार्थाची प्रतिज्ञा करतात. सर्व भाविक मंडळी यांच्या उपस्थितीत आपण अनंतापुरी क्षेत्रात परम पावन ज्ञानोबाराच्या दरबारात परम पवित्र सरीला असणाऱ्या इंद्रायणी मातेच्या परम तटाकावर या पुण्यश्लोक असणाऱ्या या आश्रमामध्ये परमश्रद्धेय परम आदरणीय निष्काम कर्मयोगी ज्यांना उभ्या संप्रदायामध्ये अजात शत्रू म्हणून पाहिलं जातं असे महान तपस्वी पूज्यपाद आसारामजी बाबा यांच्या नेतृत्वात चालू असणारा भक्ती उत्सव गेल्या 9 वर्षापासून हा भक्ती उत्सव अविरतपणे चालू आहे. याही वर्षी तो मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात बाबा तथा बाबांची भक्त मंडळी यांच्या संयोजनातून महत् त्यागातून हा उत्सव चालू आहे. या उत्सवातील आजची कीर्तन सेवा पूज्य बाबाच्या आज्ञेतून तसं आमचे गुरुबंधू आणि भक्तिसाहेब प्रल्हादजी महाराज आमचे लांडे महाराज यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्या वाटेला आली. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज जरा मी आगावच धाडस केलेलं आहे. तुकोबारायचे अभंग डोळ्यासमोर आज चिंतनात निवडलेला आहे. तो का निवडला त्याचे कारण मी करणार. अभंग निवडत असताना माझ्या समोर 2 भूमिका आहेत. आज कीर्तन चिंतनीय झालं तरी माझा फायदाच आहे आणि कीर्तन चांगलं नाही झालं तरी माझा फायदा. कसा फायदा? कीर्तन जर चांगलं झालं तर माझं वजन वाढेल आणि कीर्तन जर चांगलं नाही झालं तर माझं वजन कमी होईल. मी त्याची वाट दोन्ही अंगाने माझा फायदाच आहे. आज या अभंगावर चिंतन करण्याचा धाडस करतोय पण गुरुबंधू मंडळी पुढे आधीच विजित करतो की या अभंगाचं समग्र चिंतन माझ्याकडून होईलच असं मात्र नाही. पण वेळेच्या मर्यादेत त्याही पेक्षा बुद्धीच्या कुवतीमध्ये जेवढं मला चिंतन करता येईल तेवढं मला साधू संतांच्या मुखातून सद्गुरू नाट्यांच्या मुखातून जे काही श्रवण करायला भेटलं त्याच्या आधाराने मी 2-4 मुद्द्याचा विचार करून सेवेला पूर्ण विराम देणार. अभंग फार हा अभंग तुकाराम महाराजाचा एका विशिष्ट प्रकरणातील आहे आणि ते प्रकरण म्हणजे निर्याणपद प्रकरणाचं आहे. महाराज या अभंगाबद्दल आधी एक आख्यायिका सांगितल्या जातात. त्या किती संमत आहेत ते मला माहित नाही पण मी चांगल्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेले आहे. हा अभंग म्हणजे जगद्गुरु तुकोबारायने निर्याणाला जाताना एकादशीच्या दिवशी घेतलेला अभंग आहे असं म्हटलं जातं. भगवान जेव्हा जगद्गुरु तुकोबारायला नेला दशमीला देऊत आले आणि मग परंपरेने सांगितलं जातं दशमीला आले कन्या खायला दिल्या. गीता करणार नाही चरित्र सांगतो. कन्या खायला दिल्या. जगद्गुरु तुकोबारायचा झाला बेत चला तेव्हा असं कसं उद्या हरिदिनी एकादशी कीर्तन करू हरी जागर करू द्वादशीचं पारणं सोडून मग जाऊ. सर्व साधू मंडळींनी जगद्गुरु तुकोबारायला विनंती केली की बाबा आपलं कीर्तन तुम्ही करा. आणि मग तुकाराम महाराजांनी एकादशीच्या दिवशी जो अभंग निवडला तो हा अभंग आहे असे सांगण्याचा प्रकार आहे. द्वादशी झाली. तुकोबा आता द्वादशीचं पारणं सोडलं चला नाही हो देवा संध्याकाळी खिरापत आहे. वारकऱ्याच्या जीवनामध्ये खिरापतीला फार आनंद साधारण. खिरापत करून मग जाऊ. खिरापत झाली. त्रयोदशीला सकाळी चला तुकोबा देवा असं कसं होळी जवळ आलेली पोळी न खाता जाणं म्हणजे किती अपमान. पोळीचा पोळी खाऊन मग जाऊ आणि पोळी खाल्ली पौर्णिमेला आता त्याला प्रतिपदेला नाही. या लोकांनी माझ्यावर फार उपकार केलेले आहेत. त्यांना मला एकदा निरोप घेऊ द्या आणि मग आपण जाऊ. मग सकाळी माझी बोलवण करा प्रतिपदेचा विचार आणि मग द्वादशीला कीर्तन सांगू होय अंग हरि असं देवकर परंपरेमध्ये सांगण्याची पद्धत आहे. पण हा अभंग जो आहे निर्याणपद प्रकरणातला आहे. महाराज या अभंगामध्ये तुकाराम महाराजांच्या सगळ्या प्रतिज्ञा दिसतात. कशा दिसतात? लाट घोटवी वर्तमान काळ क्रियापद नाही ते सगळे भविष्यवाचक क्रियापद आहे. लाट घोटवी तीर्थ भ्रामकाला आळस आणवीन भक्त
मुक्ती भाग्य सीमा पुरुषार्थ करीत आहे. पण सगळे भविष्य कालवाचे क्रियापद आहे. मुळात सगळ्यात मोठी शंका ही निर्माण होते की जगद्गुरु तुकोबारायचे निर्याण आहे. आता निर्याणानंतर महाराज वैकुंठाला जाणार आहे. मग महाराज वैकुंठाला गेल्यानंतर हे करणार कोण? मग या प्रतिज्ञेला अर्थ उरतो का? महाराज त्याचं दोन प्रकारानं आपल्याला चिंतन करता येईल. ब्रह्मसूत्रामध्ये संकल्पादेव श्रुते असे सूत्र आले. संकल्पादेव श्रुते याचा अर्थ असा केला जातो, म्हणजे ब्रह्मसूत्रात प्रकरण असं आहे, जेव्हा तो जीव 5व्या आहुतीनंतर जेव्हा स्वर्गामध्ये जातो तेव्हा स्वर्गामध्ये त्याला अमृताचा भोग प्रत्यक्ष भेटत नाही. जसं आपण पाणी पितो तसं त्याला अमृत प्यायला भेटत नाही. मग तो स्वर्गात गेल्यावर संकल्प करतो की मला अमृत भेटावं. या संकल्पानं त्याला तृप्ती होते. असा ब्रह्मसूत्राचा विचार आहे. पण या सूत्राचा विचार करत असताना टीकाकारांनी काही चिंतकांनी असाही केलेला आहे, संकल्पादेव श्रुते म्हणजे मोठ्या माणसांचा संकल्प ही त्यांची कार्यपूर्तता असते. विठाला आपल्याला ही एक संगती लावता येईल. माझ्या अल्पबुद्धीने अजून एक संगती लावता येईल. मी तीर्थ भ्रामकाला आळस आणि ह्या ज्या प्रतिज्ञा महाराज जरी वैकुंठाला जाताना दिसत असले तरी महाराजाची वाङ्मय मूर्ती गाथा मात्र अजून आहे. महाराजही आहेत, पण वाङ्मय मूर्ती गाथा आहे. ती गाथ्याच्या माध्यमातून मी करेन. जसं ज्ञानोपाराय म्हणतात, बोली आरोपाचे रूप दावी अतिंद्रिय परी भोगवी नाही इंद्रिया करवी विसो परतत्व डोळा. या ज्या ज्ञानोपाराच्या प्रतिज्ञेच्या वाङ्मयाला धरून आहे, जगद्गुरु तुकोबाराची ही प्रतिज्ञा वाङ्मयाला धरून असेल असं एक आपल्याला संगती लावता येईल. आणि तिसरी संगती अशी लावता येईल, साधूचा विग्रह म्हणजे साधूच्या अवतार पूर्तता हे मानायला आपलं भक्तिशास्त्र तयार नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय जर सच्चित आनंद मूर्ती असतील तर त्यांना प्रागाभाव नाहीये, त्यांना प्रध्वंसाभाव नाहीये, त्यांना अन्योन्याभाव नाहीये. ते सत्स्वरूप आहे, ते आजही आहे आणि ते कार्य ते करून घेत आहेत. फक्त माध्यम त्यांनी काही भक्त मंडळीला केला असेल तो भाग निराळा. मग या प्रतिज्ञेला तेवढाच अर्थ आहे. पण ही प्रतिज्ञा करत असताना महाराजांनी भक्ती विषयक केलेली आहे. भक्तीचा महिमान सांगून, भक्तीचा पुरुषार्थ सांगून केलेली आहे. आधी आता संगती नंतर तुम्ही लावा, पण मी काहीच मला स्फुट विचार जे सापडले ते तुमच्या समोर मांडतो. हा अभंग डोळ्यासमोर आला की सर्व चिंतकाची नजर काय होती, ब्रह्मज्ञानी हाती मुलं नसतो वेदांत, पण हा भ्रम आधी डोक्यातून काढून टाका. या अभंगामध्ये सगळा पुरुषार्थ तो भक्ती हृदयाचा आहे. भक्ती हृदयाचा आहे. मुक्तात्मस्थिती हे जाडजाड शब्द ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं अभंग फार अवघड आहे, अरे बाप याच्यात वेदांत पाहिजे, असं काही नाही. कामापुरतं ब्रह्मज्ञानी कोण, आत्मस्थितीवर कोण, ब्रह्मीचा अर्थ काय, तो निज ठेवायचा म्हणजे काय, याच्या पुरता त्याचा उपयोग असेल. पण याच्यामध्ये भक्तीचा पुरुषार्थ विशेषत्व आहे. पण डोक्यातून हा एक विचार निघाला पाहिजे. या अभंगाकडे पाहताना, या अभंगाकडे पाहताना अजून एक विचार डोक्यातून निघाला पाहिजे. या अभंगामध्ये अन्य साधनाची जी तुकोबाराकडून अवहेलना दिसते, म्हणजे हे साधनं एवढी त्याज्य असं मुळीच समजून, मुळीच समजून. म्हणजे तीर्थ भ्रामकाला आळस आणि म्हणजे तीर्थयात्रा म्हणजे अत्यंत बकवास आहे असं समजून. तुम्हाला एक विचार सांगतो, माणसाने एखाद्या साधनेचा, एखाद्या विचाराचा अभिनिवेश जर घेतला तर काय त्रास होतो, किती ते धोकादायक ठरतं. विचार पहा, आपल्याकडे तसंच आहे. आपल्या आळंदीमध्ये साधकाचे दोन प्रकार आहेत, काही सत्य फिरणार आहेत आणि काही आळंदीत राहणार आहेत. आळंदीत राहणारे म्हणतात ह्यांना काही धंदाच नाही, उचलला फेटा किती झाले सत्यावर, हे असं म्हणतात. आणि फिरणारे म्हणतात ह्यांना काही येत नाही, ह्यांना कोणी विचारत नाही. मला वाटतं दोघही भ्रमातच आहे, दोघही भ्रमातच आहे. फिरणारा म्हणतो यांना काही काम नाही म्हणून आळंदीत पडलेले, हे भ्रमातच आहे. आणि आम्ही साधक पहा, आम्ही आळंदीची शिवाई ओलांडत नाही आणि हे कधीच त्यांचा आळंदीत डोळाही दिसत नाही, पायही दिसत नाही. हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच आहे. खरं सांगू का, याच्यात तीच काहीतरी विचार आहे, काहीतरी विचार आहे. काहींनी आळंदीत राहिलंही पाहिजे, काहींनी फिरलंही पाहिजे. आळंदीत का राहिलं पाहिजे, महाराज मधुकरीचं काय, बरं फिरलं नाही तर लोकांच्या पाकिटांचं काय. हा दोन भाग आहे. मात्र साधना करणाऱ्यांच्या आशीर्वादाने संप्रदायाचा प्रचार करणारी फिरणारी माणसं पाहिजे. तुम्हाला सांगायचे काय, एखाद्या साधनाचा अभिनिवेश अनाठाई माणसाने घेतला
की नको तो त्रास होतो, नको तो त्रास होतो. मग भक्तीचा पुरुषार्थ, मग बाकीच्या साधनाचं गौणत्व असं मुळीच समजू नका. आखंडानंदाने एक चिंतन एवढं गोड केलं. एक श्लोक आहे, उत्तमा सहज अवस्था, उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठ मूर्ती पूजाच, तीर्थयात्रा धमाधमा. असं म्हणजे काय, उत्तम सहज अवस्था, सहज अवस्था एक नंबर आहे. त्यानंतर 2 नंबरला ध्यान धारणा आहे, 3 नंबरला मूर्ती पूजा आहे, आणि तीर्थयात्रा अधमातली अधम असं सांगितलं. मग याचा एवढा श्लोक वाचला म्हणजे तीर्थयात्रा एवढी त्याज्य आहे, मूर्ती पूजा एवढी त्याज्य आहे असं मुळी समजू नये. मग संगती एवढी गोड लावली. ते सांगतात बाबा, सहज कानावचनाची भेटी असा जो उत्तम अधिकारी आहे, तसं जर झालं तर चांगलंच आहे, तसं जर झालं तर चांगलंच आहे. नाही झालं तर बाबा ध्यान धारणा कर. गुरुजीने तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, तत्वम असी, ते तत्व तू आहेस. एवढं ऐकलं आणि लगेच वस्तू होऊन उठी कवून एकूच होती. उठू महाराज, तो आत्मबोधावर जर आरूढ झाला तर चांगलंच आहे. पण बाबा हे जर जमत नसेल तर मग एक कर. काय कर, मग ध्यान धारणा कर. ध्यान कशाचं कर, तत् वाच्य काय, तत् लक्ष काय, त्वम वाच्य काय, तत् लक्ष काय, आणि मग याचा आशी संबंधाशी संबंध काय, मग भागत्याग लक्षणाशी मुख्य समानाधिकरण कसं, गौण समानाधी बाद समानाधिकरण कसं, याचं ध्यान कर. म्हणजे त्या तत्वापर्यंत जाशील. म्हणून मध्यमा ध्यान धारणा. आणि बाबा मग ध्यानामध्ये तुझं लक्ष लागत नसेल म्हणजे तुझ्या चित्तात अजून विक्षेप आहे, तो विक्षेप घालण्याकरता तू उपासना केली पाहिजे, कनिष्ठ मूर्ती पूजाची. आणि मग उपासनाही घडत नाही म्हणजे अजून तुझ्या अंतःकरणात मद नावाचा दोष आहे. त्याच्याकरता तीर्थयात्रेचं कर्म कर. म्हणजे तू तिथपर्यंत जाशील ही संगती आहे. माणसं संगतीनं घेता सिद्धांत करून टाकतात. पण मग एखादा अभिनिवेश घेतला महाराज, आमच्या संस्थेत महाराज आम्ही शिकत असताना चातुर्मासला आठवड्याजवळ मी कराडला राहिलो आणि वेदांताचा पाठ चालू होता. आणि वेदांतात येतं गुरु शिष्य देव सगळं काय आहे मला माहिती आहे. सगळं काय मी त्या म्हणल्याबरोबर एक जण आला आणि ज्ञानोपाराय पांडुरंगाचा नित्यनेमाचा फोटो गोंधळ आणि म्हणून अर्जुना तो फोटो भेटे ना म्हणा तोवरी या साधना झालेला आहे. म्हणून एवढा विचार ती एक संगती आत्मबोधापर्यंत जाण्याकरता लावलेली एक साधू संतांनी संगती आहे. पण तो सिद्धांत आहे म्हणून त्याच्याकडे आवेगेनं पाहून हीच नजर आजच्या अभंगात आहे. आजच्या अभंगामध्ये आपल्याला तीर्थयात्रा तर दान याला जरी गौणत्व दिसत असेल तर हेच ते तुकोबार आहे, हेच ते साधू संत आहेत. आणि ठिकाणी याला महत्व देतात. आता आपण त्या क्रमात जेव्हा जेव्हा पद येईल तर संत वाङ्मयामध्ये या साधनेला कसं महत्व दिलेलं आहे अशी प्रमाणात सांगण्याचा मी प्रयत्न करेन. मग यातला अन्य तीर्थ फार गौणच आहेत, अन्य साधनं फार गौणच आहेत, हे डोक्यातून काढलं पाहिजे. आणि साधी संगती सांगू का, जेव्हा उपमा द्यायची असते, जेव्हा तुलना करायची असते तर महाराज पैलवानाची तुलना पैलवानाशीच केली जाते, काळी छापाशी केली जात नाही. मग ज्या अर्थी तुकोबार भक्तीशी याची तुलना करतात त्या ती साधन गौण आहेत असं म्हणायला मी तर तयार नाही. विठ्ठला अभंगाकडे पाहण्याची मी एकदम दृष्टिकोन तुमच्या समोर मांडले. आता प्रस्तावनेच्या दृष्टीने विचार करतो. देवाच्या प्राप्ती करता साधन जरी अनेक असली, येथे उपायाची नाही वाणी येत, उपायाची नाही मानी येत, येथे अनेक साधन जरी असली तर भक्ती हे साधन फार श्रेष्ठ मानलेलं आहे. तुकोबाला म्हणतात तुका म्हणे मुकुटा मानी हरी भळी, तुका म्हणे मुकुटा मानी हरी भळी.
इथं एवकार टाकलाय. भक्ती एव, भक्तीच श्रेष्ठ आहे, अन्य साधन श्रेष्ठ नाही. मग अन्य साधन गौण आहेत असं नाही, पण भक्तीसारखं साधन कोणतं श्रेष्ठ नाही. मग पहा, एखाद्या वस्तूचं जेव्हा महत्व पटवून दिलं जातं त्याच्या दोन पद्धती असतात. एक तर त्या वस्तूचं वस्तुनिष्ठतेनं चिंतन करणं आणि महत्व पटवून देणं, एक पद्धती असते. आणि दुसरी पद्धती असते सापेक्ष भावाने त्याचं मोठेपण दाखवणं. एक वस्तुनिष्ठ मोठेपण असतं आणि एक सापेक्ष भावातलं मोठेपण असतं. आजच्या अभंगात सापेक्ष भावातलं मोठेपण आहे. वस्तुनिष्ठतेनं आपण चिंतन करू. भक्ती हे साधन वस्तुनिष्ठतेनं श्रेष्ठ कसं आहे, करपात्रीजीने एवढं गोड चिंतन केलं. ते म्हणतात, त्यांनी विचार मांडला. मला सांगा, एका माणसाने 1,00,000 रुपयाचं भांडवल घेऊन पुण्याला गेला आणि येताना 75,000 रुपये घेऊन आला, तर त्याचा व्यापार कसा झाला? सफल झाला का निष्फळ झाला? निष्फळ झाला. नेलं भांडवल 1,00,000 आणि आणलं किती? 75,000. निष्फळ झालं. पण एका व्यापाऱ्याने 1,00,000 रुपये घेऊन पुण्यात गेला आणि येताना 1,00,000च घेऊन आला, त्याचा व्यापार सफल झाला का? डोके का काय? सफल. पण एक व्यापारी गेला, तो 1,00,000 रुपये घेऊन गेला आणि 1,50,000 रुपये घेऊन आला, याचा व्यापार मात्र सफल झाला. महाराज, भक्ती हेच साधन सफल कसं? करपात्रीजीने संगती सांगितली. ते म्हणतात, आपण 3 साधनाचा विचार करू. कर्माचा विचार करू, उपासनेचा विचार करू, ज्ञानाचा विचार करू. कर्म, ज्ञान, उपासना या 3 गोष्टीचा विचार करू. म्हणजे कर्म काय करतं? कर्माचं अनुष्ठान जेव्हा साधक करतो तेव्हा कर्म करतं काय? विवेक चूडामणीमध्ये आचार्य सांगतात, कर्म काय करतं? कर्म एक करतं, चित्त शुद्धी करून देतं. चित्तस्य शुद्ध हे कर्म. कर्म केवळ चित्ताची शुद्धी करतं. म्हणजे कर्म करतं काय? माझ्याजवळ धोतर होतं, त्याचा मळ काढून घेतो. याचा फायदा काय? कमवलं काय? काहीच कमवलं नाही. होतं ते चित्त फक्त निर्माण झालं. नवीन काय मिळवलं? म्हणून कर्मामध्ये नवीन काय मिळवलं जात नाही. म्हणून हाही व्यापार सफलतेचा. उपासनेचा विचार करा, आपलं माफ करा, ज्ञानाचा विचार करा. ज्ञान तरी काय करतं? ज्ञान एक करतं, ज्ञान आपल्या स्वरूपाची ओळख करून देतं. मला सांगा, ज्ञान नवीन स्वरूपाची ओळख करून देतं का असलेल्या? असलेल्या. ज्ञानोबाऱ्या दृष्टांताने सांगतात, बाबुळीची सारावी हाते, पाणी तर वाचे आई ते. ज्ञान करतं काय? ज्ञान नवीन काही देत नाही, असलेल्या स्वरूपाची ओळख करून देतं. हाही व्यापार इन्कमचा नाहीये, याच्यात काही विशेष फायदा नाहीये. पण करपात्रीजी म्हणतात, भक्ती हे साधन असं आहे, हे तर कर्मातून मिळणारी चित्तशुद्धी देतच देतं, ज्ञानातून मिळणारं स्वरूप देतच देतं. कारण भगवान म्हणले, देशात सतत युक्ताना भजतां प्रीतीपूर्वक. पुढे काय? दधामी बुद्धियोगम तम बुद्धियोगम दधामी. तो म्हणजे कोणता? येन मामुपयांती ते, जेणेकरून ते माझ्या स्वरूपात येतील असा बुद्धियोग मी देतो. म्हणजे भक्ती ज्ञानाचंही फल देते. महाराज, ज्ञानाचं तर मिळतं, पण विशेषच ऐका, नवीन इन्कम काय? महाराज, उपासनेमध्ये परमात्म्याचं प्रेम नाही मिळत, ज्ञानामध्ये परमात्म्याचं प्रेम नाही मिळत, भक्तीत मात्र परमात्म्याचं प्रेम मिळतं. पुन्हा हा व्यापार फायद्याचा आहे, हा व्यापार सफलतेचा आहे. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. एक संगती आहे. दुसरी संगती अशी आहे, भक्तीची वस्तुनिष्ठतेने श्रेष्ठता सांगत असताना दुसरी संगती अशी सांगितली. मी संस्थेत 2ऱ्या वर्षाला असताना खासवाले फ्रुटवाले धर्मशाळेत इरले बाबू होते, त्यांनी एक सप्ताह केला होता. तिथे संदीपान महाराजांचं कीर्तन होतं, त्या ठिकाणी चिंतन ऐकलं. ते चिंतन माझ्या डोक्यात थोडंफार अजून. भक्ती हे साधन श्रेष्ठ कसं, त्याचं एक महत्वाचं कारण आहे. माझ्याकडे पहा, ज्याला एखादं काम पूर्ण करण्याकरता दुसऱ्याचं सहकार्य घ्यावं लागतं तो मोठा, का ज्याला स्वतःचं काम स्वतःच करता येतं तो मोठा? स्वतःचं काम स्वतःला करता येतं तो मोठा. ज्याला सहकार्य करता म्हणून सिंह न देखे जावळिया, सिंह न देखे जावळिया. सिंह कळपाची अपेक्षा करत नाही, एकटा मस्तीमध्ये राहतो. स्वतः जे पुरुषार्थ स्वतः केलं जातं त्याची श्रेष्ठता आहे. अन्य साधनाचं काय? कर्मासारखं साधन घ्या. कर्माचं अनुष्ठान जरी केलं तर चित्तशुद्धी मिळते, पण वस्तुस्थिती करता
ज्ञानाचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणजे हेही साधन पराश्रव अवलंबी आहे, दुसऱ्याच्या आश्रयावर अवलंबून आहे. मला ज्ञानाचं साधन घ्या. ज्ञान सुद्धा सहजासहजी होत नाही. त्यानं या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून चित्तातले मल आणि विक्षेप दोष घालवावे लागतात आणि मग साधनचे दृष्ट युक्त होऊन सद्गुरूकडे अंतःकरणात जिज्ञासा धारण करून प्रश्न निर्माण करावा लागतो. तेव्हा वस्तू सिद्धी होते, तेव्हा स्वरूप प्राप्ती होते. म्हणजे ज्ञानाला सुद्धा कशाचं सहकार्य घ्यावं लागतं, कर्म आणि उपासनेचं सहकार्य घ्यावं लागतं. पण अन्य जी साधन आहेत त्याला अन्य साधनाचं सहकार्य घ्यावं लागतं. पण भक्ती हे आता सम्राज्ञी साधन आहे. संदीपान महाराजांचा शब्द असा होता, सम्राज्ञी साधन असं आहे. भक्तीला मात्र कोणाचंच सहकार्य घ्यावं लागत नाही. म्हणून नारद महर्षी सांगतात स्वयंफल रूपत्वा, स्वयंफल रूप आहे पण अन्य फळही देते आणि स्वतः भक्ती ही फल रूप आहे. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. अशा अनेक संगतीने आपल्याला विचार करता येईल, भक्तीचं मोठेपण सांगता येईल. पण आज जगत करतो कोपारा तुम्हा आम्हाला भक्तीचं जे मोठेपण सांगतात ते वस्तुनिष्ठतेनं न सांगता सापेक्ष भावातून सांगतात. पहा, मोठेपण वस्तुनिष्ठतेनं असतं. हो, तुम्हाला माहितीये भाऊ आणि काय ते उमेश महाराज दशरथ आहे माहितीये हो, तोंडानं म्हणून आहे. पण आता म्हणतो बाबा, आता कळण्याकरता माझं नाव घेतच नाही. तुम्हाला ते शिवशंकर महाराज माहिती फार गोड आवाज होता त्यांचा, फार सुंदर आवाज होता त्यांचा. काय उंच गातात, काय खोल गातात. उंची पाहिजे तशी खोली पाहिजे, काय नुसती रुंदी नाही पाहिजे, खोली आणि उंची पाहिजे. काय सुंदर गातात, आवाज किती गोड आहे हे त्यांचं वस्तुनिष्ठतेनं चिंतन झालं, वर्णन झालं. पण एक सापेक्ष आवाज ते लांडे महाराज आहेत ना, त्यांचा आवाज एवढा गोड आहे उमेश भावापेक्षा कितीतरी पडते. हे मोठेपण सांगणंच आहे पण सापेक्ष भावाने. आतापर्यंत आपण जे भक्तीचं मोठेपण सांगितलंय वस्तुनिष्ठतेने सांगितलं. आज जगद्गुरु तुकोबाराच्या भक्तीचं मोठेपण सापेक्ष भावाने सांगतात आणि त्याच्यात सापेक्षता निर्माण करण्याकरता पहिलं साधन निवडतात ते म्हणजे ब्रह्मज्ञान. अभंगाचं पहिलं महिमा सांगताना सांगतात काय भक्ती साधन. मुळात तर एक सांगा, जगद्गुरु तुकोबाराचं अवतार प्रयोजन सांगत असताना महाराजांनी सांगितलं मी अवताराला येऊन करणार काय, एकच करणार, पिटो भक्तीचा डांगोरा. महाराजांनी आपलं अवतार प्रयोजन सांगताना सांगितलं मी भक्तीचा डांगोरा पिटणार. आणि निळोबारायांनी त्यांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबारांनी काय केलं निळोबाराय सांगतात हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. या दोन्ही
मुद्द्याचा विचार करा. महाराज स्वतः हे अवतार प्रयोजन सांगतात की भक्तीचा डांगोरा पिटणार, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, हे अवतार प्रयोजन आहे. आणि महाराजांच्या अवताराच्या सर्व कार्याचा आढावा निळोपरायांनी जो घेतला, निळोपराय म्हणतात काय केलं महाराजांनी, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढवला. आतापर्यंत लोकांनी वाढवलं नाही असं नाही, सगळ्यांनीच वाढवला, पण तुकोबारायांनी विशेष वाढवला. महाराज म्हणतात तो प्रचार करण्याकरता जो मी आलो, मी काय करणार, असं भक्तीचं अनुष्ठान करणार, मी ब्रह्मज्ञानाला लाळ घोटायला लावणार. ब्रह्मज्ञानी कोण, ब्रह्मज्ञानी कोण, ज्याने ब्रह्माला जाणलं तो ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञानी महाराज, ब्रह्माला ज्याने जाणलं तो ब्रह्मज्ञानी, त्याला मी लाळ घोटायला लावणार. म्हणजे काय करणार, आता याला लयच विचकायचं असेल तर मग पहा त्या ब्रह्मज्ञानी ज्ञान कसं मिळवलं, त्यानं काय काय मुक्ते बाबाच्या भाषेत सांगू का, तर काय काय झक मारली, तर कसं निष्काम कर्मानुष्ठान केलं, कशी निष्काम उपासना केली, कसा साधन चतुष्ट संपन्न झाला. वेदांताचा विस्तार करायचा असेल तर असा करता येईल. पण त्या ब्रह्मज्ञानाला एवढ्या साधनानंतर त्याने जे ब्रह्मज्ञान मिळवलं त्याला मी लाळ घोटायला लावले. माणूस लाळ कधी घोटतो, मुळात लाळ घोटणं म्हणजे काय एक सांगतो. लाळ घोटणं म्हणजे काय, एखादा चांगला विषय भेटला दिसला की तोंडाला पाणी सुटतं, त्याला आपण काय म्हणतो, लाळ. आता घोटू का तुमच्या तोंडाला चिंच, मनात आले आणि गुळाने चिंचतो पाणी. मला लाळ घोटणं अजून एक विषय असा असतो, मला प्राप्त असणार, मला जे सुख प्राप्त आहे याच्यापेक्षा दुसऱ्याला उंच जर मिळालं तर त्याचा हेवा वाटत असतो आणि त्याच्याविषयी माणूस लाळ घोटत असतो. हा ब्रह्मज्ञानी का लाळ घोटे, कारण काय महाराज आहे का, ब्रह्मज्ञानाला जे मिळालं त्याच्या कितीतरी पटीने आम्हाला भक्तीच्या अनुष्ठानानं मिळालं आणि मग तो ब्रह्मज्ञानी आमच्या भक्तीचा वैभव पाहिजे तर त्यालाही लाळ सुटेल, अरे हे मी काय केलं नाही, हे मी काय केलं नाही, हे मला काय मिळालं. आता एक पाहू, ज्ञानापेक्षा भक्तीला अधिक कसं मिळतं, सोपं उदाहरण सांगतो. एक तत्ववेत्ता झाला पाश्चिमात्य देशामध्ये, सॉक्रेटिस नावाचा. त्याचं नाव काय, सॉक्रेटिस. त्याला ब्रह्मज्ञान झालं आणि तो प्रवचनात व्याख्यानात लोकांना सांगायचा की बाबा अविनाशी तो तद्विती, ते आत्मतत्व अविनाशी आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व विनाशी आहे, त्याचा नाद सोडा आणि आत्मस्वरूपाचं चिंतन करा. महाराज या देशाचे करंट या जगाचा इतिहास ठरलेला आहे. जेव्हा जेव्हा महात्म्याने हे तत्वज्ञान जगासमोर मांडलं तेव्हा महात्म्यावर एक आरोप झाला, या संतड्यांनी समाज निष्क्रिय बनवला. त्या काळात त्याही राजावर सॉक्रेटिसवर असाच दोष आला आणि राजानं बोलवलं आजपासून हे व्याख्यानात बोलायचं बंद करा. पण महाराज एकदा वेदांत हे ज्ञान यांचा स्वभाव झाला ना, काही केल्या बदलत नाही, बदलतच नाही. स्वभाव दुरतिक्रमः असं संस्कृत वचन, बदलत नाही. मला जे फार दिवस शोधत होतो स्वभाव दुरतिक्रमः हे कुठं बरं वचन आहे. परवा दिवशी शंकरानंदीचं चिंतन करत होतं, त्याच्या सापडले वाक्य स्वभाव दुरतिक्रमः. आपण म्हणतो पण नेमकं कुठं आलं तर शंकरानंदी मध्ये स्वभाव दुरतिक्रमः याचा विचार मांडलेला आहे. हे वाक्य तिथं टीकेमध्ये आलेलं आहे. दुरतिक्रम तो व्याख्यानात सांगायचं. शेवटी राजानं सॉक्रेटिसला बोलवलं, विस्तार करत नाही, आणि सांगितलं एक तर सांगायचं बंद करायचं, नाहीतर विष घेऊन जीवन संपवायचं. मला सॉक्रेटिसनं विष घेऊन जीवन संपायचं पत्करलं आणि हातामध्ये विषाचा प्याला घेतला. शिष्य रडू लागले, महाराज तुम्ही जाणार. सॉक्रेटिसला एवढं वाईट वाटलं. सॉक्रेटिस म्हणतो, अरे आयुष्यभर माझ्याजवळ शिकले त्याचा हात पडतो. अरे राजा समजतो की विष पेल्यानं सॉक्रेटिस संपणार आहे आणि तुम्ही हेच समजता की विष पेल्यानं सॉक्रेटिस संपणार आहे. मग तुमच्यात राजात अंतर काय? तो जसा माझा शत्रू तसा मला तुम्ही माझे शत्रू आहे. शिष्य शांत बसले, पण सॉक्रेटिसला हातात विषाचा प्याला घेतला दादांनो, हसायचा. हा सॉक्रेटिसचा देह पडणार आहे, सॉक्रेटिस आज आहे, अमर आहे. आणि सॉक्रेटिस विष पीत मेला. हसत होता पण मेला. आता ऐका, हे ज्ञानाचं सांगितलं, ब्रह्मज्ञानाचं. आता भक्ताचं सांगतो. जसं
राजदंड दिला सॉक्रेटिसला विष पिण्याचा, तसा मीराबाईवर हा प्रसंग. मीराबाईला सुद्धा राजा सांगतो विष प्यायचं आणि जीवन संपवायचं. विष प्यायचं आणि जीवन संपवायचं. विष का प्याला राणाजीने भेजा. मीराबाई आता पहा, दोन्हीचं सादृश्य पहा. सॉक्रेटिसला राजाच विष देतो, मीराबाईला राजाच विष देतो. सॉक्रेटिस विष पिताना हसतो आणि मीराबाई विष पिताना हसते. दोघेही हसतात, पण परिणाम आहे का? ज्ञानाला हसत हसत का होईना पण मरावं लागतं. भक्ताला हसत हसत मरावं लागत नाही. उलट मूर्ती झाली काळी देवा, मूर्ती झाली काळी देवाची. महाराज त्या विषयानं मीराबाईवर परिणाम झाला नाही, उलट पक्षी परमात्मा काळा पडला. हा भक्तीची विशेषता आहे. आणि मग मला सांगा, असं भक्तीचं महिमान जर त्या ब्रह्मज्ञानीने ऐकलं तर त्याला काय वाटत? लाळ घोटत बसेल महाराज, लाळ घोटत बसेल. महाराज जास्त कशाला विस्तार करायचा? सर्वांना माहित असणार उदाहरण, उद्धव ब्रह्मज्ञानी आहे. उद्धवजी ब्रह्मज्ञानी आहे, पण त्यालाही जेव्हा भगवंतानं गोपिकांकडे पाठवलं तेव्हा लय तत्वज्ञान चालू केलं उद्धव. उद्धवानं तर पहिला विचार मांडला, गोपिकांनो नाव रूप मिथ्या आहे, आस्ती भाती प्रिय हे परमात्मा स्वरूप आहे. त्या आस्ती भाताचं चिंतन करा, ब्रह्माचं चिंतन करा. ते कृष्ण नामाचं कृष्ण रूपाचं काय चिंतन करता आणि कशाला शोकामध्ये पडता, सोडून द्या. गोपिका म्हणतात उद्धवा काय तू आम्हाला ब्रह्माचं चिंतन करायला सांगतो? हो, मला एक सांग, तुझं ते ब्रह्म लोणी चोरत हा शब्द हा रूप हा स्पर्श, त्याला पाय नाही, रंग नाही, रूप नाही, लोणी कसा तुझी? बरं उद्धवा, तुझं ते ब्रह्म वेणू वाजवत काय? त्याला तोंडच नाही तर वेणू कसं वाजली? काय उद्धवा, तुझं ते जे ब्रह्म आहे ते नाचत का? आता त्याला पायच नाही. मग उद्धवा एक हे 100 रुपये घे, या गेट पासून असा सरळ जरा रस्ता खराब सावकाशचा, तिथून डाव्या हाताला वर, मग पुढे तुला एक चौक लागला, त्या चौकातून उजव्या हाताला सरळ. पहिला चौक सोडून दे, नदी ओला, त्याच्या बाजूला पुढे गेले की डाव्या हाताने हॉटेल लागेल, त्याचं नाव पाहुण्या नाही माहिती, पुढे गेल्यावर अजून एक चौक लागेल, एक येतो आळंदीत रस्ता, एक जातो पुण्याकडे रस्ता, मग उजव्या हाताला वळ. मग तिथून थोडा पुढे तो गेला की गजानन महाराजांचं मंदिर लागेल, मग त्याचा थोडा पुढे जा, मग तिथं डाव्या हाताला श्रीमद पूर्जित सेवा केंद्र आहे. म्हणजे काय, पेट्रोल पंप आहे साखरे महाराजांना. मग या 100 रुपयाचं पेट्रोल घे, मग आणि ते पेट्रोल त्या ब्रह्मावर लाव, त्याला काढी. गमत म्हणून सांगतो, पाथर्डीत मी कीर्तन करू लागलो आणि हा प्रसंग सांगितला. मुकुंद काका जाटदेवळेकर माझ्या कीर्तनात बसले होते आणि मी जेव्हा म्हणलो त्या ब्रह्मावर रॉकेट पेट्रोलवर काढी लाव, काकाला असं केलं. म्हणजे काका काळजी करू नका, नाही ना छिंदन ते शस्त्र. पंक्चर झाला. आता सगळं आपण काय चिंतन करतो, आता त्याचा विस्तार करत नाही. उद्धवाला सुद्धा वाटतं, अरे अरे मी कशाला ब्रह्मज्ञान बघत बसतो, त्या गोपिकांसारखा जर झालो असतो तर आज मलाही त्यांना जे सुख मिळालं ते मिळालं असतं. भक्ती ब्रह्मज्ञानालाही लाळ घोटायला लावते. अजून एक सांगू का, जेव्हा शुकाचार्य व्यासजींच्या व्यासपत्नीच्या उदरात 12 वर्ष लपले आणि नागवेची पळून गेले रे, तेव्हा त्यांचं वर्णन कसं केलं भागवतात. यम प्रवजंत मनुपेतम अपेत कृत्यम वयपायनो विरह कातर आशुहाव पुत्रेति तन्मय तया करवो बिमेदु तम सर्वभूत हृदयम मुनी वर्णन केलं. सर्वभूत हृदय व्यापक बोधाला गेलेले शुकाचार्य, मला सांगा ब्रह्मज्ञानी की नाही? व्यापक तत्वाला गेला म्हणजे ब्रह्मज्ञानी. पण त्याही शुकाचार्यांना जेव्हा आपली भागवताची परंपरा पुढे कोण चालवी, कारण शुकाचार्य मेरू शुक्रावर गेले समाधीस्थ झाले, ही परंपरा कोण चालवेल? मग व्यासाने अंतर्दृष्टीने पाहिलं. प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या पोराने आपली परंपरा चालवली, पक्वाच्याला वाटतं आपल्या पोराने पक्वातच वाचतो.
गायकाला वाटतं आपल्या पोरांनी गावं, कीर्तनकारालाही वाटतं आपल्या पोरानं कीर्तन करावं, पण मला तसलं काहीच वाटत नाही. तसा वाटण्याचा संबंधच नाही आपल्याला. होय, अंतर्ज्ञानातून पाहिलं आणि शुकाचार्य हे मेरू शिखरावर समाधिस्थ आहेत, यांना आणायचं कसं, त्याच्याकरता व्यासानं जी युक्ती वापरली ती या पदाकरता फार महत्वाची. व्यासाने केलं काय, भागवतातला एक श्लोक आपल्या शिष्यांना सांगितला आणि मग शिष्य त्या शुकाचार्याच्या बाजूला गेले, कायमचा विषय म्हणून निर्देश करत जातो. आणि शुकाचार्याच्या बाजूला जाऊन ते शिष्य श्लोक गाय लागले. बरहा पीडम नटवरवतो कर्णयो कर्णिकारम विभ्रत्वास कनक कपिशम वैजयंतीं शमाला गंगा वेणु अधर सुधया पूरयन गोप वृंदई वृंदारण्यम स्वपद रमणम प्राविश गीत कीर्ती. हा श्लोक शिष्याने गायला आणि शुकाचार्याच्या समाधीचा थोडा भंग झाला. कोणाचं एवढं सुंदर वर्णन आहे, बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकार, कोण एवढा सुंदर, तरी डोळे उघडले पण बोलले नाही शुकाचार्य. व्यासांचे शिष्य जेव्हा व्यासाकडे आले तेव्हा व्यासाने विचारलं काय झालं, म्हणजे गुरुजी त्यांनी डोळे उघडले पण बोलले नाही. व्यासाने दुसऱ्या दिवशी दुसरी युक्ती केली, त्यांना अजून एक श्लोक लिहून दिला, तो होता अहो बकियम स्तन काल कुटम जिघांसया पाये द्रव्य साधी लेभे गती दात्री चितां तत्वज्ञम कंवादयानु शरणं व्रजे. हा श्लोक दुसऱ्या दिवशी शुकाचार्याच्या भोवती त्या शिष्याने गायला. गायल्यानंतर तेव्हा शुकाचार्य बोलायला लागले आणि शुकाचार्याने विचारलं एवढे सुंदर श्लोक तुम्ही शिकले कुठं, म्हणजे आमच्या गुरुजीकडे शिकलो. तुमच्या गुरुजीला असे किती श्लोक येतात, म्हणजे माझ्या गुरुजीला असे 18,000 श्लोक येतात. मला ते शिकवतील का, त्या उद्देशाने आलो. चला निघाले शुकाचार्य. पण समाधीस्थ असणारे शुकाचार्य, आत्मबोधाला गेलेले शुकाचार्य, पण परमात्म्याचं भक्ती हृदयानं वर्णन केलेले 2 श्लोक ऐकतात तेव्हा त्यांची समाधी भंग होते. यालाच म्हणायचं भूतविनला ब्रह्मज्ञान. अशा ब्रह्मज्ञानाला मी लाभ होतो. एक मुद्दा महाराज म्हणतात मुक्त आत्मस्थिती सांगत. मुक्त जर आत्मस्थितीला जरी गेला तर त्याला ही आत्मस्थिती म्हणजे एक शाप आहे असं वाटून त्याला काय करावं, या मुक्त स्थितीचाही त्याग करावा आणि भक्तीच्या हृदयात बुडवावं असं मला वाटतं. मला वाटतं आत्मस्थिती करता जनकासारखं उदाहरण कोणाचंच नाही. गोस्वामीजीने एवढं गोड वर्णन केलंय परमात्म्याच्या लीला. आधी एक प्रमाण म्हणतो म्हणजे याला अजून एक पुष्टी दिली. महाराज परमात्म्याचं रूप, परमात्म्याचे गुण, परमात्म्याच्या लीला, परमात्म्याचं धाम आणि परमात्म्याचं नाम, त्याच्यात एवढी ताकद आहे. काय ताकद आहे, ज्ञानोपारायण म्हणतात निविशान लगे मन वेदिका सांगून पुढे जातो. जनकजीच्या दरबारात जेव्हा राम प्रभू जातात आणि लखनजी जातात तर जनकाची स्थिती काय होते. जनकजी म्हणतात कहू नाथ सुनहु तो बालक म्हणजे कुलची रूप कुल पालक ब्रह्म जो निगमनेती जेही गावा उभय भेस धरी सोयी यावा. आता मला इथं महत्वाचं शुकाचार्यांनी जेव्हा माफ करा जनकाने दरबारात विचारलं एक सुंदर मुलं कोणाची आहेत, काय देखणी आहेत पहा ना काय देखणी. वैद्य बाबाच्या भाषेत सांगू का, गोबऱ्या गालाची, लाल लाल होटाची, नाही तर बाबा म्हणायचे काय काहीची देतो हंसाळ्या दाताची, ढेबऱ्या पोटाची, चिपड्या डोळ्याची, जपणं बावनाची, पाहत जिलेबीकडे मागतं पेरी आणि त्याला दिवसा घेऊन पावला 10 बाबा तरी एवढं काढा. पण ही मुलं एवढी सुंदर कहू नाथ सुनहु तो बालक हे तो बालक मुनी कुला जिला कशी कुल पालक ब्रह्म जो निगम नेती जरी गावा ज्या वेदाला त्याचं वर्णन नाही ते म्हणून केलं उभय भेद धरी सोयी यावा. जनकाला दरबारातल्या लोकांनी विचारलं जनका असं तू का म्हणतो. जनकाच्या मुखातले शब्द ऐका. जनक म्हणतात पहा
सहज विरागी रूप मनोरा. तसा माझं मी म्हणजे विरागी, पीतराग भयक्रोध. आपलं प्रजापती यदा कामान सर्वान पार्थ मनोरा. सर्व कामना शून्य माझं हृदय, सहज विरागी रूप मनोरा. मात्र थकीत होत जगी चंद चकोरा. पण यांच्याकडे पाहून मला चंद्राकडे पाहून चकोर कसा लालायत व्हावा, तसा मी यांच्याकडे पाहून लालायत होतो. शब्द पहा, इनही विलोकित अति अनुरागा. यांना पाहून माझ्या अंतःकरणात एवढा अनुराग निर्माण झाला. बर बस ब्रह्म सुख ही मन त्यागा. माझ्या मनाने ब्रह्म सुखाचा त्याग केलाय. आणि तुकाराम महाराज म्हणतात मुक्त आत्मस्थिती. एवढा भक्तीचा पुरुषार्थ आहे. आणि तो मी आता 2 चरणाचा दुवा म्हणून एक वाक्य बोलतो, दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. महाराज मुक्ता घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती. ब्रह्मज्ञानाला लाळ घोटवायला लावी. महाराज मुक्ताला आत्मस्थिती सांडवायला लावी. असा या भक्तीचा पुरुषार्थ आहे. असा काय पुरुषार्थ आहे? आता ऐका. एरवी माणूस जेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतो, आत्मस्थिती प्राप्त करून घेतो, तेव्हा तो ब्रह्म होतो असं श्रुती माता म्हणते. ब्रह्म भगवती, ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. पण मला हे सांगा, ब्रह्म होत असताना जसं जीवाचं लक्षण केलंय, चैतन्यम यद निष्ठानं लिंग देहस्य यपुमा चित छाया लिंग देहस्तात तत्संग जीव उच्यते. आपण आभासवादाच्या दृष्टीने विचार करू. महाराज व्यापक ब्रह्म चैतन्याला जी अंतःकरण उपाधी लागते, त्याच्यामध्ये पडलेला आभास त्या संघाला जीव ही संज्ञा आहे. बरोबर की नाही? दुसरं वर्ष बरोबर आहे की नाही? त्याला जीव ही संज्ञा आहे. मग मला सांगा, जीव जेव्हा ब्रह्मरूप होतो तेव्हा अंतःकरण त्याचं ब्रह्मरूप होतं का देह ब्रह्मरूप होतो का कुठस्थ ब्रह्मरूप होतो? तो आभास आहे, तो आभास असणारा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. एवढी खटपट करायची आणि काय करायचं? फक्त देह ब्रह्मरूप होत नाही. मग काय होतो? फक्त आभास जो काही जीवात्मा आहे, मूळचा तो जीवात्मा ब्रह्माचा जो अंश आहे, तो अंशीला जाऊन भेटतो. पण तो ब्रह्मज्ञानी विचार करतो, तो मुक्त विचार करतो. अरे बापरे, आम्ही एवढे कष्ट केले आणि मिळवलं काय? आत्मस्वरूप. आणि हे काहीच नाही, नुसतं कीर्तन करायचं. आणि नुसत्या कीर्तनामध्ये फक्त देहाचे जे 4 प्रकार आहेत, एक आहे स्थूल देह, दुसरा आहे सूक्ष्म देह, तिसरा आहे कारण देह, चौथा आहे महाकारण देह. हे माना न माना. पहिला स्थूल देह, सूक्ष्म स्थूल देह जे तुमच्या समोर उभा आहे, पंचभौतिक असणारा स्थूल देह. महाराज सूक्ष्म देह पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तत्संग याचा संघ. हे 24 तत्वाचे कुटुंब गर्भवस्थीचे हा सूक्ष्म देह. आणि मग कारण देह म्हणजे आज्ञा आणि महाकारण देह म्हणजे आभार. असे वेदांतात संगती. म्हणजे आम्ही जे ज्ञान मिळवलं त्याला काय झालं? फक्त महाकारण देह ब्रह्मरूप झाला. भक्तीचा पुरुषार्थ पहा. काय भक्तीचा पुरुषार्थ आहे? महाकारण देह नाही, हेच ब्रह्मभूत Oh
कमी मग असे त्रास जास्त पेरले की कांसा बारीक पडतात कोणता असे मोठे मोठे पाडायचे कीर्तन करता म्हणलं पण ते ब्रह्मभूत काय होत अहो आम्ही एवढा साधना केली एवढा खटाटोप केला आणि करून करून आम्ही काय मिळवलं मिळवलं काय आम्ही असणारच ब्रह्मरूपता प्राप्त केली पण काय या भक्तीचं मोठेपण आहे या भक्तीच्या मोठेपणात काय ब्रह्मरूप होते ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी कीर्तनी काया ब्रह्मरूप होत असे ब्रह्मरूप होते महाराज आता इकडं पाहू पाद समानाधिकारा जेव्हा इकडं पहा पूर्वमीमांसेचा नियम आहे स्थितस्य गती चिंतनीय तुम्ही जो विषय चिंतना करता निवडलाय त्यातच मोठेपण गायलं पाहिजे मग आज आपल्याला तुच्छ केले ब्रह्मज्ञान जर करायचं असेल आणि भक्तीचं मोठेपण जर गायचं असेल तर महाराज हे नाही लावायचं देह काया ब्रह्मरूप झाली म्हणजे स्थूल देह नव्हे सूक्ष्म देह नव्हे मग जो महाकारण देह आहे तो ब्रह्मरूप झाला पण तुकोबराचे प्रमाण सांगू का सगळ्याची व्यावृत्ती करतं तुकोबरा म्हणतात आकार असी कैसा ठाव प्रत्यक्ष देह झाला प्रत्यक्ष इथं काही चिंतन नाही करत असे महाराज जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ हा सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ असं जर म्हणलं वैद्य बाबाला लय राहिले वैद्य बाबा म्हणायचे नाही सोन्याचाच सोन्या वैद्य बाबाकडून मी प्रभावित झालो एक पान तोडलं नेलं ना सोनारा सोनार दादाचं लॅकेट करून दे पुढं काय झालं नाही सांगितलं महाराज परमात्मा क्रिया पाहुणे माणसाने भावना महाराज माझी भावना कमी पडली माझी जर भावना उंचीची असली तर त्या सोन्या पानाचे काय झालं असतं सोनं झालं असतं नाही आता तुम्हाला इथं लक्षण नाही करत बसायचे म्हणजे वैद्य बाबा म्हणायचे प्रत्यक्ष काय ब्रह्मरूप होणं म्हणजे काय पण महाराज वेदांतात बसवला आता बाकीच्यांचा जाऊ द्या पण जगद्गुरु तुकोबराच्या बाबतीत तरी सिद्ध आहे की नाही काय ब्रह्मरूप झाली महाराज ब्रह्म ब्रह्म तरी काय आहे ब्रह्म त्याला म्हणतात सत्स्वरूप आहे चित स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आता पहा सत म्हणजे काय अभाव अप्रत्युगित्वम सत्यत्वम हे सत्याचं लक्षण आहे मग ब्रह्माचं जे लक्षण आहे ते या देहात बसलं पाहिजे तर आम्ही काय ब्रह्मरूप मानू विस्तार नको करायला इकडं पहा अभाव अप्रत्युगित्वम सत्यत्वम अभावाचा जो अप्रत्युगी आहे त्याला सत्य असं म्हणा असं जर सत्याचं लक्षण केलं तर अभाव अप्रत्युगित्वम अभाव किती आहेत न्यायाने 4 प्रकारचे अभाव मानले माफ करा हो 4 एक प्रागभाव प्रध्वंसाभाव अनन्याभाव आणि अत्यंत अभाव 4 प्रकारचे अभाव आहेत आता पहा जगद्गुरु तुकोबाराच्या देहापुरतं घेतो महात्म्यांच्या देहापुरतं घेतो आपण लक्ष जगद्गुरु तुकोबाराला करू आणि लक्षण करतो तुकोबाराच्या देहाला प्रागाभाव नाही प्रध्वंसाभावाचं प्रत्युगित्व नाही अनन्य अभावाचं प्रत्युगित्व नाही आणि तुकोबराच्या शरीराला अत्यंत अभावाचं प्रत्युगित्व नाहीच नाही प्रागाभावाचं प्रत्युगित्व कसं नाही युक्तिवादानं पटवून देतो प्रमाणाच्या आधाराने प्राग अभाव म्हणजे काय उत्पत्तीच्या पूर्वीचा अभाव त्याला प्राग म्हणजे पूर्वी आणि अभाव पूर्वीचा अभाव मला जगद्गुरु तुकोबाराय वसंत पंचमीला जन्माला आले म्हणजे त्याच्या आधी नव्हते का होते ना तो जाऊन या त्याने साधिली समाधी तुका म्हणे तरी म्हणजे प्राग अभावाचं प्रत्युगित्व तुकोबारायला महाराज प्रध्वंस अभाव म्हणजे काय महाराज नाशानंतरचा अभाव तो प्रध्वंस अभाव जगद्गुरु तुकोबारायचा नाश म्हणता येत नाही तुकोबाराय वैकुंठाला गेले त्याच्यानंतर 4 वेळेला खाली आले मग त्यांच्या देहाला प्रध्वंस अभावाचे प्रत्युगित्व लागत अनन्य अभावाचं कसं लागत नाही असं अनेक महात्म्यांचा अनुभव आहे महाराज शेख मोहम्मदच नसरी गोंद्याचे त्यांच्या चरित्रात असं सांगितलं जातं ते कीर्तन करायला लागले देऊन आणि आग लागली तिकडे तर इथून तुकोबारायनं ती विजवली तिथेही तुकोबाराय गेले म्हणजे तुकोबाराय इथेही होते आणि तिथेही होते अनन्य अभाव म्हणता येत नाही म्हणजे अन्याचा अन्य ठिकाणी अभाव याचा घट हा पटवून होती घटाच्या ठिकाणी पटाचा अभाव आणि पटाच्या ठिकाणी घटत्वाचा अभाव पण जगद्गुरु तुकोबाराय व्यापक असल्यामुळे त्यांना तोही अभावाचा प्रत्युगित्व आणि अत्यंत अभाव म्हणताच येत नाही कारण तुकोबारायला धन्य आम्ही तुका देखील असे लोकांचे
गेला तो विमानी बैसोनिया भाग्या आम्ही तुका देखी येला लोकांनी पाहिला त्याला अत्यंत आजाराचे प्रतिनिधित्व लावता येत नाही. कीर्तनामध्ये काया ब्रह्म रूप होते तुकोबाराची झाली. आणि मग तो ब्रह्मज्ञानी विचार करतो, आत्मस्थितीवाला विचार करतो, अरे बाबा कसं शक्य आहे, आम्ही केलं काय आणि भक्तीने यांनी मिळवलं काय. मग ते लाळ बघतो आणि महाराजांनी उत्तरार्ध सांगितलं, भाग्य तरी ऋणी देव आहे. आणि भाग्य कसं तर देव सुद्धा त्यांचा ऋणी होतो. आता याचा दोरा धरून मला आता आज गोरोबा काकाची पुण्यतिथी आहे, समाधी सोहळा आहे, मग त्यालाही न्याय द्यायचा आहे. पण याचं चिंतन करू, एकदा भगवंताचं नाम चिंतन करा, याचा थोडासा विस्तार करून बाकीच्या अभंगाचा सरळ विचार करून आपल्या वेळेत कीर्तन आपल्याला संपवायचं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित मांड्या घाला, टाळीमधून तुको भरायचं, आपलं परमात्म्याचं नाम चिंतन. भाग्य तरी ऋणी देवायचा, भाग्य किती प्राप्त होत या भक्तीचं, परमात्मा सुद्धा ऋणी बनतो. तुकोबारा म्हणतात, भाग्य माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण. इकडे पहा, आपण काही प्रमाणाच्या दृष्टीने विचार करू, भक्तीने परमात्मा ऋणी कसा बनतो. आता पहा, मुळात माणूस ऋण कधी घेतो, ऋण कधी घेतो मला सांगा. माझ्याकडे 1000 कोटी रुपये, कल्पना नाही लोकांना वाटत असला एक दिवसही आनंदित नाही, थोडे पैसे नक्कीच नाही. माझ्याजवळ 1000 कोटी रुपये असतील तर मी दुसऱ्याकडून 100 रुपये मागेल का. माणूस ऋण कशाचं घेतो, ज्याचा अभाव आपल्या जवळ त्याचं ऋण घेतो. महाराज म्हणतात, भाग्य तरी ऋणी देवायचा, देव ऋणी होतो. आता सगळ्यात आधी आपण असं करू, याला काय कमी पडतं म्हणून तो भक्ताकडून ऋण घेतो. पहिला मुद्दा आहे की नाही. आता पहिल्या मुद्द्याचं चिंतन करा, विस्तार न करता फक्त प्रमाण सांगतो. याच्याकडे सगळे, हा त्रैलोक्याचा मालक आहे, पण त्याच्या घरी त्याला एक मिळत नाही. काय मिळत नाही, थोर प्रेमाचा भुकेला आजचे दुष्काळ याला, याला प्रेमाचा दुष्काळ आहे म्हणून तो भक्ताकडून प्रेम मागतो. पण याच्यावर जे ऋण आहे ते प्रेमाचं ऋण आहे. एक मुद्दा, माझ्या ऋणात असं असतात, ऋणात काय असतं, मी तुम्हाला 10,000 रुपये दिले. किती दिले, 10,000 रुपये. कधी दिले, गेल्या वर्षी तुम्ही जेव्हा आनंदीला आले होते तेव्हा मी तुम्हाला किती दिले, 10,000. परत कधी द्यायचे, तुम्ही 10,000 रुपये दिले. आणि मग मी म्हणलो, बाबा तुमच्याकडे 10,000 रुपये कधी देणार आहे. तुम्ही उमेश महाराज तुम्ही दिलेच नाही. आमचा वाद चालू झाला. आम्ही आसाराम बाबाकडे गेलो, बाबा मी याला पैसे यांना पैसे दिले आणि हे नाही म्हणतात, कशा बघा सांगा यांना काही. बाबा म्हणले, अहो ते ठीक आहे, तुम्ही यांना पैसे दिले, यांनी घेतले नाही म्हणतात, तुम्ही हो म्हणतात, पण याला कोणी साक्षीदार आहे, तुम्ही याच्याकरता काही कागद देऊन ठेवलाय का, तुमच्याकडे काही पुरावा आहे का. तसं तुकोबारा म्हणतात, भक्तीमध्ये परमात्मा ऋणी होतो, याला कोणी साक्षीदार आहे का. असं तुकोबाऱ्याकडे पुरावा आहे का, की त्या पुराव्याने सिद्ध होतं की परमात्मा भक्ताचा ऋणी होतं. महाराज आहे प्रमाण, पण म्हणायचं महाराज याला पुरावा कोण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्त ऋणी देव बोलती पुराणे. परमात्म्यावर भक्तांचं ऋण आहे असं कोण म्हणतं, पुराण म्हणतात त्याला साक्षी. ऋणाचा अजून एक गंमत असते, काय असते, मी म्हणतो यांच्यावर माझं ऋण आहे, पण यांनी म्हणलं पाहिजे उमेश महाराजाचं माझ्यावर ऋण आहे. तसं तुकोबारा म्हणतात की भाग्य तरी ऋणी देवायचा, देव ऋणी होतो, पण देवानेही मानायला पाहिजे ना की देव भक्ताचा मी ऋणी आहे, तो तेही कबूल करतो. मानी भक्ताचे उपकार ऋणिया म्हणवी तो ऋणी म्हणून घेतो. अजून एक गंमत सांगू का, माणसानं ऋण जरी घेतलं, काय काय माणसं नुसतं तोंडावर म्हणतात, हो मला 10,000 रुपये द्यायचे, मला कोलकर पप्पाचे 10,000 रुपये द्यायचे, नुसतं द्यायचे, द्यायचं नावच घेत. तसा हा जो देव आहे हा नुसतं नावच घेतो, मी ऋणी होतो का प्रयत्नही करतो. महाराज ज्यांच्या प्रेमातून ऋणातून मुक्त होण्याकरता हळूहळू फेरी ऋण होऊन या रूपेतील त्यांची सेवा करून ऋण फेडायचा ते ऋणवयपण देखोली अंगी की तयाचे उत्तीर्णत्व लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. पुढच्या महिन्यात महाराज, पुढच्या महिन्यात महाराज, एवढं झालं
आषाढी उद्या आणि एकदा मुंबईचा सप्ताह लागू द्या. नक्की. फिरण्याचा प्रयत्न केला ते अजून एक फिरतो. अजून एक संगती सांगतो, फार गोड संगती, फार बडे गोष्टी होत्या. इकडं पहा, ज्याच्यावर ऋण असतं ना तो ऋणको असतो, आणि ज्याचा असतो तो ऋणको असतो. जो ऋणी आहे त्याला ज्याच्याकडून ऋण घेतलं त्याचं काही ऐकून घ्यावं लागतं. काय काय नियम कल्पना करा, माझं तुमच्यावर 50,000चं ऋण आहे. कल्पना करा, 50,000चं ऋण आहे. आणि मग काय होतं, मी जर म्हणलं जरा सप्त्यात यावं लागतं का नाही, यावं लागतं. काही बोललेलं सहन करावं लागतं, धनपूरचं काही बोललेलं कारण का त्याचं ऋण आहे. तसं या भक्ताचं परमात्म्यावर ऋण असल्यामुळे हा परमात्मा काहीही ऐकून घेऊ. जनाबाई म्हणजे विठ्या आहे, मुंबईच्या कार्ट्या आहे, तुझी राडरडकी झाली झाली, जन्म सावित्री चुडाली आली, विट्या तुझे गेले मळे उद्या धाव आहे, तुझा पाहुणे काळ रडे. सगळं ऐकून घ्यावं लागतं का, यांचं ऋण असल्यामुळे सगळं ऐकून घेतो. महाराज एवढा असा आहे, शिशुपाल शिव्या देतो तर त्याला मारून टाकतो, आणि जनाबाई शिव्या देतो तर हसतो. कशाचा परिणाम, ऋणाचा परिणाम आहे. भक्तीमध्ये या गोष्टी होतात. भाग्य तरी ऋणी देवाचा परमात्मा. आणि बाकीच्या अभंगाचा अर्थ सांगतो, सरळ सांगतो, आणि मग हा ऋणी परमात्मा बरोबर लागायचा कसा, त्याचं थोडं चरित्र पाहून सेवा संपवतो. महाराज म्हणतात त्या भक्तीचा पुरुषार्थ असा आहे, भाग्य तरी ऋणी देवायचा ब्रह्मभूत काय होतसे कीर्तनी. मग होतं काय, तीर्थ भ्रामक जे आहे, आज काशी, उद्या हरिद्वार, उद्या रामेश्वर, मग गया, मथुरा, कांची, अवंतिका, हे जे भटकंती करत राहतात, तेव्हा जे माणसं आधी एक सांगतो, तीर्थ भ्रामकाची आणि आळस म्हटलंय. माणसाला आळस कधी येतो, काय का हे माहित, एकाचा 25 चक्कर डाळी. महाराज फार वाईट झालं, महाराज वाईट पण आता काय विचार, पण जाऊ दे, आतापर्यंत कोटीच्या गोष्टी होत्या, 1-2 वर्ष करायचं. एकाकडे पण 3 शेतकरी आहेत, थोडं बारीक आहे का, 3 शेतकरी आहेत. एक तिघाही शेतकऱ्याकडे 25-25 एकर जमीन आहे. एक शेतात गेलाच नाही आणि पेरलंच नाही, उगवलं नाही, त्याला काही वाटतं का, काहीच नाही. एक शेतकरी गेला आणि भरघोस पीक आलं आणि मालही दरही चांगला मिळाला, त्याला काही कष्टाचे कष्ट वाटतात का, नाही वाटत. पण एक शेतकरी गेला, पेरलं पण काही उगवलं नाही, त्याला मात्र कष्ट होतात. त्याला वाटतं कशाला रे मी एवढे कष्ट केले. माणसाला आळस कधी येतो, फळ चांगलं मिळाल्यावर आळस नाही येत. महाराज बोलू का आपल्यातलं एक आहे, गावच्या लोकांना व्यवस्था करू नाही तर न करू, वाट जर व्यवस्थित लावलं की एक प्रमाण म्हणत असतो, कैकईचे दुःख विसरायला राहू देव कोणी हा भाव सांगायचं तात्पर्य असं असतं. दादा फळ व्यवस्थित मिळालं की कष्ट वाटत नाही, आणि फळ व्यवस्थित नाही मिळालं की माणसाला आळस सुटतो. आणि काय आळंदीला जाऊन ज्ञानोबा दर्शन स्वप्नात येत नाही, काय आता कंटाळा आला मला, नको वाटतं. 17 आपण जायचं, त्यांना पैसे मागे पण ते देतच नसले, जाण्यात काय अर्थ आहे. माणूस आळस तर कोधी योग्य फळ मिळालं नाही तर. महाराज म्हणतात तीर्थ भ्रामकाशी आणि ना आळस, का आळस आणि, कारण हे तीर्थयात्रावाले विचार करतात आम्ही तप करून